छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. डाबाला सुरुवात होतीये. टायमिंग आपण लावतो या ठिकाणी लावलेला आहे. करेक्ट 12:55 पहिला चेंडू पडलाय. वा, काय गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू अक्षरशः इथे डॉक्टर मयूर गद्रे सरांचा पाहायला मिळतोय. एक कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. गती परिवर्तन होतं तिथे आणि अक्षरशः आपण पाहतो स्ट्राईक वरती यश राठोड तिथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक वारंवार आपण पाहतो की मयूर गद्रे सर तिथे सातत्याने एक अचूक डोप्यावरती नियंत्रण ठेवत कमालीची गुण. वा, फक्त चेंडूला टॅप केलं होतं तिथे पहा, परंतु अनिल कदम सर आहे तिथे शॉर्ट पॉइंट मध्ये आणि तिथे मात्र सिंगल मिळाली आहे. फक्त कट केलं चेंडूला आणि त्यानंतर एका धावीच्या पद्धतीने वाढ होतीये. धोपलकावरती एक धाव आहे. दावा आल्यानंतर आपण पाहतो की दाभांचा श्रीकडेशा मैदानाच्या आतमध्ये केलाय. एकदा मिळते पा, आतापर्यंत 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. किती अप्रतिम असतील पा. वाह, पुन्हा एकदा पाहूयात. अत्यंत दर्जेदार फटका. 2 खेळाडू चेंडूची पाठबोरी करतायत. चेंडूने वेग धारण केलाय आणि तिथे मात्र पवार सर्जिकल हॉस्पिटल हडपसरचा येतोय 61 साठी चौकार 4 धावा. काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलं होतं तिथे विशाल साडपडा. अत्यंत एक चांगला स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि त्यानंतर एक चौकार आला पहा. वाह, बॅटफुटचा चेंडू उंच आकाशामध्ये, चेंडू आकाशाला गवसणी घालणारा तडाखा तिथे प्रणव कदम, परंतु उन्हाची तीव्रता खूप जास्त आहे आणि ते मात्र षटकार येईल. साधा बा. काही फटका मैदानाच्या आतमध्ये होता पहा मित्रांनो. अक्षरशः भरपूर उंची होती तिथे आणि प्लस हार्ट केअर क्लिनिकच्या अगदी बाहेर, बोर्डच्या बाहेर जाऊन पडला तिथे पहा. प्रयत्नात होता तिथे प्रणव कदम, परंतु षटकार येतोय आणि षटकाराच्या संख्येनं वाढ होती धोपलकावरती. 11 धावा आहेत. त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा विशाल साधा परततोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शिव छत्रपतींचा छावा. बिलतील 6 धावा. षटकार. एका षटकाचा खेळ संपतो आणि धोपलकावरती 17 धावा आहेत. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर मयूर गद्रे सरांचे अप्रतिम होते तिथे. क्लास पाहायला मिळत होता 3 चेंडू पर्यंत, परंतु 3 चेंडू तिथून पुढे अक्षरशः तुटून पडला पा विशाल साडप आणि तिथून पुढे मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पा मित्रांनो 3 चेंडू मध्ये 17 धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि दुसरं षटक टाकण्यासाठी डॉक्टर कृष्णा गरुड पुढे येत आहेत. फुलटॉपचा चेंडू यश राठोड तिथे आहे, परंतु यशला तिथे षटकार खेळण्यासाठी यश प्राप्त होत आहे. 6 धावा. षटकार. थँक्यू तिथे. इथे मात्र आपण पाहतो की थ्रो आहे का, ही पाडी काढण्यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे आता मदत मागितली. तिसऱ्या पंच कळवत आहेत. लोकेश लोणारी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तिसरे पंच कळवतील पहा.
आणि इथे तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय नो बॉल. आणि इथे मात्र डोपलं षटकार. यश राठोड, यश राठोडच्या बॅट मधून येणारा एक मोठा हिट होता तिथे. अत्यंत दर्जेदार असा षटकार पाहायला मिळाला तिथे. आणि षटकाराच्या सगळ्यांना वाढवून धोपलकावरती नजर टाकूयात. 24 धावायचे. थ्रो चेंडू असणार आहे. लगेच आपण पाहतो की मुख्य पंचांनी दंडित केलं होतं त्याला थ्रो गोलंदाजीसाठी. तिथे माझ्या पद्धतीला लगेच तिथे मैदानाच्या आतमध्ये त्यांना शिक्षा दिली पा. आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी आल्यानंतर आपण पाहतो की तिसऱ्या पंचांनी सुद्धा कळवलं तिथे नो चेंडू असणार आहे. आपण पाहतो की आता सागर बाबळे गुरुदा ट्रॅक वरती येत आहेत. यश यश राठोड पुढे सरसाव देण्याचा प्रयत्न, डाऊन डाऊन विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. अक्षरशः आपण पाहिलं की बॅटची थोडीशी हलकीची कडा घेतली पाचशे डोडा. आणि तिथे मात्र सिंगल मिळते. सिंगलच्या सगळ्याला वाढ होईल आणि धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो की 25 धावा मात्र धोपलकावरती लागले जात आहेत. कुठेतरी आम्हाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली फलंदाजी बनावं लागणार आहे. आणि ते कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पहा बारामती चॅम्पियन्स नावासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणार की काय. परंतु गोलंदाजाला सुद्धा आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या नावासाठी इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता तितकीच महत्वाची गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की दोनही संघ पाहिलं तर आपण पाहतो की बारामती चॅम्पियन, दुसऱ्या बाजूला पुरंदर चॅम्पियन्स चॅम्पियन आहे. परंतु चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या काळामध्ये कोण ठरणार आहे पाहूयात. चांगला फटका होती ते मात्र विशाल सानप परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेट फेकून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर. वाघाची दाढ फोडला फहाड. फलंदाज सेट होतोय. षटकार 6 धावा. आवाज द्या. गेल्या 7 दिवस अतिशय सुंदर असा आवाज दिलेला आहे. थोडासा आवाज द्या. थोडासा कचेरी बंद आहे आज कारण की संडे आहे, रविवार आहे त्यासाठी. वा इथे मात्र चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंग अप मध्ये खेळू काढला. तिथे खेळाडू तयार होता. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ होती. धोपलकावरती नजर टाकूयात. धावा 32 धावा आतापर्यंत कुठे काढलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सागर वाबळे सर आहेत पा. परंतु यश राठोड स्ट्राईक मध्ये असणार आहे. यश इथे पा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध कर. वा इथे मात्र यश राठोडच्या बॅट मधून रावडी राठोड तडाखा होता तिथे. अफलातून देखणा षटकार येतोय. 6 धावा. काही षटकार मैदानाच्या आतमध्ये इथे खेचला मित्रांनो. यश राठोडच्या बॅट मधून एक रावडी राठोड तडाखा पाहायला मिळाला. आणि षटकाराच्या संख्येनं वाढून धोपलकावरती 38 धावा आहेत. पुढे एकदा पुढे संस्थावत पहा मित्रांनो. बॅक टू बॅक इथे मात्र अफलातून देखणा राजेश शाही तडाखा होता. यश राठोडला एका वळीनं 2 षटकार खेळण्यासाठी यश प्राप्त होते. षटकार 6 धावा. दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये सागर वाबळे सुद्धा इथे मागणी ठरत आहेत. 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की इथे आल्यानंतर एक मोठी वाढ होती. धोपलकावरती डबल चौका. 44 धावा आतापर्यंत बारामती चॅम्पियन्स संघाने बनवलेल्या आहेत.
माझ्या मते आपण पाहतो की दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढे सरसावत आला आणि ते मात्र षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय यश राठोड. षटकार 6 धावा. या षटकामध्ये डॉक्टर सागर वाबळे इथे अत्यंत मागणे ठरलेले आहेत. 6 चेंडू मध्ये 33 धावा खर्च केल्यात. 50 धावा धोपलकावरती 2 षटकाचा खेळ संपत. दोन षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 50 धावा आहेत. काही फलंदाजी पाहायला मिळते. मोठी इनिंग बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे सातत्यानं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण पाहत आहोत इथे डॉक्टर अभिषेक शिंदे तिसरे षटक टाकण्यासाठी पूर्ण चॅम्पियन संघाकडून गोलंदाज ट्रॅक मध्ये तयार. विशाल सानप स्ट्राईक वरती. वा चांगला फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पॅकअप केलाय. टॉप केलाय चेंडूला. चांगला चेंडू कव्हर केलाय. इथे मात्र कोणती धाव नसणार आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. इथे मात्र अभिषेक शिंदे असे चेंडू सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये येत राहिले तर कुठेतरी कमबॅक इथे येताना पाहायला मिळेल. वा चांगला फटका होता. तिथे मात्र खेळाडू तैनात परंतु मोठी चूक घडली आहे आणि चेंडू सीमा पार. धाबा मिळतील 4. येतोय सडसडी चौकार. इथे वारंवार चुका होत आहेत. माझ्या मते आता पाहतो की कुठेतरी आता या चुका येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघासाठी मागणे ठरल्याशिवाय राहणार नाहीयेत. बॅटफूटचा चेंडू तिथे मात्र चेंडूच्या खाली. वा वा भाई वा. प्रणव कदम होता तिथे. संधी होती आणि संधीचं सोड केलंय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ड्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डॉक्टर कामटे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं मी प्रथमतः सह्याद्री हॉस्पिटल पोरद डॉक्टर प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या निमित्तानं अगदी मनस्वी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारे स्वागत करतो. आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो की 54 धावा धोपलकावरती आहेत. वा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत अनिल कानडे. वा चांगला फटका होता. इथे मात्र खेळाडू असेल परंतु इथे उसळी घेतली चेंडू आणि ते मित्रांनो डीप कव्हर फोडलाय. सनसडी चौकार 4 धावा. इथे मात्र 58 धावा धोपलकावरती असताना 2.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. अभिषेक शिंदे पाहूया आधी. ते मात्र अनिल कारंडेचा दिमागदार रुबाबदार येतोय शानदार बिग हिट षटकार 6 धावा.
3 षटकांचा खेळ संपत धपलकावरती अक्षरशः इथे 64 लॉस ऑफ द वन विकेट 64 धावा धपलकावरती आहेत. डॉक्टर अनिल कदम त्यांचे चिरंजीव कळवत आहेत. डायरेक्ट नाव घेत आहे सरांचे. परंतु आता चौथं षटक टाकण्यासाठी पुढे येतात आणि चौथं षटक आता इथून पुढे डॉक्टर अनिल कदम. सातारा टीम सुद्धा या ठिकाणी खूप दूरवरून आपण पाहतो सामना आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. आणि आता इथून पुढे आपण पाहतो की त्यांचा झंझावत खेळ आपण पाहणार आहोत. आपल्या टीमचं देखील मी मनस्वी स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. तब्येत पहिल्या मध्ये यश राठोड स्ट्राईक मध्ये आहे. आणि वा इथे मात्र वेरी शॉट होतं. काही फट दिल्या मैदानाच्या आपण पाहिलं तर माझ्या मते सागर वाबळे सरने अत्यंत मित्रांनो तिथे झेप मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथे 3.1 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती धोपलकावरती नजर टाकत 64 धावा धोपलकावरती आहेत. आणि त्याचबरोबर फुल टॉसचा चेंडू खरपूस समाचार आणि प्रणव कदमच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. येतो रुबाबदार षटकार. या षटकारानं एक मोठी वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकूयात आपण पाहतो आता 70 धावा बारामती चॅम्पियन संघाची इथे आता पूर्ण होत आहेत. इंद्रकुमार जगदळे सर थोडेसे माझ्या मते निराश होताना पाहायला मिळत आहेत. वा चांगला चेंडू पाठावा लागेल. वेरी शॉट होतो तिथे अत्यंत दर्जेदार चेंडू. फक्त पाहत राहिला तिथे राठोड चेंडूकडे पाहणी केली चेंडूचा आणि सोडून दिलाय. एक चांगला चेंडू पहिल्या शॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः तिथे मात्र आपल्याला डॉक्टर अनिल कदम सरांचा पाहायला मिळतोय. आणि षटकार लढत तिथे थांबवलंय यश राठोडला. इथे रिव्हर्स पुल फटका खेळायच्या प्रयत्नात अप्रतिम चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतो की बॅट वरती चेंडू शकला नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 70 धावा धोपलकावरती असताना. तडतर पाबे हा चांगला फटका सजवलाय आणि त्यानंतर चेंडूने वेगधार केलंय. चेंडू पोहोचला सीमा पार. चौकार 4 धावा. त्यानंतर एक चांगला फटका पैजाच्या आतमध्ये खेळला होता. परंतु आपण पबेत किती धावा तिथे घेतल्याच आधार आहेत. दूरवरून अंतर कापत आपण पादुकी चेंडू पर्यंत पोहोचला कृष्णा गरुड आणि एका धावीच्या मदतीने वाढवत 4 षटकांचा खेळ संपलाय. आणि धोपलकावरती 75 लॉस ऑफ द वर्ल्ड विकेट होतात. 75 धावा बारामती चॅम्पियन संघाच्या लागले जात आहेत.
पाचू शेटे टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो आता दुसऱ्या एंडला आपण पाहतो आता पाचू शेटे टाकण्यासाठी पुढे होत आहेत. आपण पाहतो की डॉक्टर अभिषेक शिंदे पुढे येत आहेत परंतु यश राठोड अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आतापर्यंत यश राठोडनं केलेली मैदानाच्या आतमध्ये एक मोठी करामत 14 चेंडू खेळत वैयक्तिक बनवल्या 37 धावा चांगल्या चेंडूला सर्वात देण्याचा प्रयत्न केला तिथे एक अप्रतिम असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अभिषेक शिंदेचा आणि ते मात्र गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता तिथे पहा. आपण पाहतो की गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अक्षरशः चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आपली बार त्यानंतर फक्त चेंडूला टॅप केलंय. स्वप्नील महाजन सर आहे तिथे फेकी सुद्धा ताबडतोब करतायत परंतु एक धाव तिथे निश्चित मिळेल. एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि दोपल कवरती 76 लॉस ऑफ द वर्ल्ड विकेट अर्थात 76 धावा बारामती चॅम्पियन संघाच्या लागले जात आहेत. वा इथे मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न डॉक्टर अनिल कारंडेने केलाय. इथे आपण पाहतो की सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या संख्येनं वाढून दोपल कवरती नजर टाकून आपण पाहतो की डबल सत्ता अर्थात 77 धावा दोपल कवरती. वा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू 79 धावा दोपल कवरती त्यानंतर आपण पाहतो वाईट चेंडू आलाय आणि 4.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. आपटी बार करपूस समाजा काय फटका सजवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर राऊंड अगदी मोठा प्रहार येतोय गणगती एक ब्रँडेड हिट षटकार 6 धावा. संभव षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय आणि त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मुख्य पंच तिथे गणेश गायकवाड सर कळवत आहेत. अनिल कदम डॉक्टर अनिल कदम संभव षटक टाकण्यासाठी आता पुढे येतात परंतु आपण पाहतो की यश राठोड बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती पुरेपूर फायदा पडत आपल्या संघासाठी तो घेणार आहे पाडू सुद्धा महत्वाचा असेल कारण की कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो त्यानं स्वतःच तिथे एक मोठं स्थान निर्माण करतोय आणि फुल टॉसचा चेंडू खरपूस समाचार षटकार 6 धावा. वाह काय फटका होता तिथे क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय आणि गेटवेल हॉस्पिटलचा षटकारा पाठोपाठ चौकार येतोय 4 धावा. थँक्यू. 5.2 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती बारामती चॅम्पियन संघ बनवतोय अजूनही
95 धावा धोफलकावरती लागले जात आहेत. 95 धावा आतापर्यंत कुठून काढलेले आहेत. आणि पुन्हा एकदा मॅटपूट पंचा चेंडू खरपूस समाचार थेट फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 6 षटकार. वीस चेंडू 55 धावा कुठून काढल्यात. अर्धी षटकी खेळी पूर्ण करतो यश राठोड. यश राठोडची खेळी आवडली असेल तर एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. अत्यंत दर्जेदार अशी खेळी पैठणच्या आतमध्ये साकारलेली आहे. पुन्हा एकदा पाहूया. समालोचक अक्षला सलामी दिली आहे आणि ते मात्र 6 धावा षटकार. इथे मात्र अक्षरशः मॅच चेंडू येतोय. इथे प्रत्येकी फटके पैठणच्या आतमध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये यश राठोडच्या बॅट मधून पाहायला मिळते. आणि ते मात्र अक्रॉस द लाईन फटका. इथे एका बळीड 3 षटकार पूर्ण होत आहेत. 6 धावा. इथे मित्रांनो आपण पाहतो की चांगले चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळलेला फटका. 6 षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि ते आतापर्यंत धोपलकावरती कुठून काढले धावा 114 धावा. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत इंदिरा कुमार सर संपलेला आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये इथून पुढे किती धावा बनवतील काय सांगाल. काय सांगाल सांगा. 7वं षटक आपण पाहतो की पुरंदर चॅम्पियन संघाचा एक बोथोपूर्ण गोलंदाज डॉक्टर मयूर गद्रे सर पुढे येत आहेत 7वं षटक टाकण्यासाठी. सातवं षटक टाकण्यासाठी मयूर गद्रे सर पुढे येत आहेत. आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक इथे पाहायला मिळणार की काय. परंतु याही गोलंदाजाकडे एक चांगली क्षमता मोठी गुणवत्ता आहे. परंतु आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये एक अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत कमालीची गोलंदाजी आता इथून पुढे करावं लागणार आहे. कारण की ते मैदानाच्या आतमध्ये यश राठोड इथे सातत्याने आता सेट झालेला आहे. पा वा पुढे सरसवते तिथे मात्र काय पड होता इथे आपलातून टेकड. व्हेरी गुड कॅच. बडी बसली जालमे. मोठा मासा गळाला लावलाय आणि ते मात्र अत्यंत सुंदर झेल मारावा लागेल डॉक्टर प्रणव कदमचा फलंदाबाद. काय एफर्ट दिला मित्रांनो. अत्यंत दर्जेदार एफर्ट होता तिथे प्रणव कदमचा पाहायला मिळाला आणि अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं तिथे. स्वतः लोटांगण घेतलं परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर त्याला तिथे कंप्लीट केलाय आणि ते मात्र एक बोटा हदरा बारामती चॅम्पियन संघाला बसतोय यश राठोडच्या माध्यमातून. तुषार